ऑलरेडी केलंय त्याचं. बोला. तिथं लिहिलंय स्लो का फास्ट आहे ते? स्लो प्रोसेस आहे, बरोबर आहे. इट इज अ स्लो डिकम्पोजिशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड इनटू सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे आपण बघितलं होतं. नाही, हे पॉइंट झालेले फर्मेंटेशनचे झालेले. एन्झाईम नाही झालं. एन्झाईम म्हणजे काय असतात इथं दिले बघा. नायट्रोजनस कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लार्ज मॉलिक्युलर वेट आर कॉल्ड एन्झाईम्स. तर थोडक्यात ऑर्गॅनिकच कंपाऊंड असतात, पण बेसिकली एलिमेंट कोणता असतो त्यांच्यामध्ये? नायट्रोजन. ठीक आहे. आता प्रत्येक एन्झाईमचं काही ना काही रोल असतो आणि त्यानुसार त्याचं नाव दिलेलं असतं. सध्या इथं एन्झाईमचा सोर्स आहे बघा. जसं इथं डायस्टेस आहे माल्ट मध्ये, किंवा स्पेसिफिक रोटेशन. थोडक्यात स्टार्च माल्टोज जो आहे तो ग्लुकोज पासून तयार होतो. सुक्रोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं कॉम्बिनेशन असतं आणि ग्लुकोज और फ्रुक्टोज हा अल्कोहोल पासून तयार होतो. ठीक आहे. हे काही एवढं विशेष नाही, याच्यात नाही विचारणार तुम्हाला. याच्यापर्यंत आतापर्यंत आलेला प्रश्न आहे वॉश वरती. वॉश म्हणजे काय ते खाली येतात बघा. प्रिपरेशन ऑफ वॉश फ्रॉम काय? मोलेसेस. बघा 10% to 15% इथाइल अल्कोहोल इज कॉल्ड अ वॉश. इथाइल अल्कोहोल हा जो कंपाऊंड आहे तो 15% पर्यंत घेतला तर त्याला म्हणायचं वॉश. मोलेसेस इज द वेस्ट प्रोडक्ट ऑब्टेन आफ्टर गेटिंग केन शुगर क्रिस्टल फॉर शुगर केन ज्यूस. हे तुम्हाला माहिती ना, तो ऊस आहे, ऊसापासून साखर काढल्यावर खाली जे उरतं त्याला काय म्हणायचं? मोलॅसेस. पुढं ते काय करायचं त्याचं? मोलॅसेस मध्ये 30% केन शुगर असती, 32% इनवर्ट शुगर असती. That is a mixture of glucose and fructose. Molasses is a diluted with water to make 10% sugar solution. Molasses आता पूर्ण यूज झाले, त्यांचा पूर्ण असं ज्यूस काढलं आणि ते आपण यूज केलं तरी उरलेलं जे आहे ते शुगर सोल्युशन बनवतात त्याचं. इन द अबाव सोल्युशन आता जे बनवलं ते त्याच्यामध्ये NH4 and some yeast cell त्याच्यात ऍड करायचे. ठीक आहे. हिअर that compound is used as a food for yeast cells. त्याच्यातले सेल्स आपल्याला ग्रो करायचे, सो त्याला त्याच्यात ते फूड म्हणून ऍड केलं जातं. परत एकदा इथून चौथा पॉइंट बघा. आपण घेतलं 10% शुगर सोल्युशन, त्याच्यात हे केमिकल ऍड केलं. देन अबाव सोल्युशन इज टेकन इन लार्ज फर्मेंटेशन टँक and temperature of this tank is maintained at 25 to 35 degrees Celsius. आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं? 37 नंतरून जास्त झालं तर किती पर्यंत जाऊ शकतं? या टेम्परेचरला ते सोल्युशन ठेवणार आहे, त्याच्यामध्ये ते मायक्रोब्स ग्रो होणार ज्यांच्यामुळे फर्मेंटेशन होणार आहे. सो ते 35च्या वर नाही गेलं पाहिजे. 35ला जात पण नाही, त्याच्या आतच ठेवतात ते. सो द फर्मेंटेशन टेक्स प्लेस अँड अल्कोहोल इज फॉर्म विदिन 3 to 5 days. 5 days किती आवर्स झाले? कुठे गेले मॅथ्स वाले? 120. बर काय काय केलं परत सांगा. सुरुवातीला शुगर केनचं ज्यूस काढलं, उरलेलं जे मोलॅसेस आहे ते कशामध्ये टाकले? चौथ्या पॉइंट पासून पुढे बोला. तिथं लिहिलंय ना मोलॅसेस कशात टाकले? काय बोला. सो 4th पॉइंट वाचा. मोलॅसेस कशात ऍड केले? डायल्यूट कशाने केले? डायल्यूट वॉटर. तेच विचारतोय ना. मोलॅसेस वॉटर मध्ये टाकले, मग त्याचं किती % सोल्युशन झालं? 10%.
मग तो कंपाऊंड कशात टाकला, म्हणजे ते सोल्युशन मध्ये काय टाकलं, NH4 2SO4. ओके, ईस्ट येते. त्याच्यानंतर त्याला फर्मेंटेशन टँक मध्ये घ्यायचं आणि 25 ते 35 डिग्रीला किती दिवस ठेवायचं, 3 to 5 days. 5 days. आपण काय बनवतोय, येस बोला. अल्कोहोल. वॉश वॉश बनवतोय आपण थोडक्यात. वॉश म्हणजे काय असतं, अल्कोहोलचं सोल्युशन कशामध्ये, पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, आता पुढे बघा. The enzyme invertase present in each cell converts sucrose to invert sugar. बघा आता हा तुमच्याकडे आहे सुक्रोज, त्याच्यात वॉटरची ऍडिशन केली, ते ठीक आहे, ते सोल्युशन बनवलं. त्याच्यात एन्झाईम टाकला इन्व्हर्टेज दिलेल्या कंपाऊंडचा जो कॉन्फिगरेशन आहे ते रिव्हर्स करतो, त्याला इन्व्हर्ट करतो. तुम्हाला हे पण माहित असेल मे बी की सुक्रोज हा 12 कार्बनचा कंपाऊंड आहे, त्याच्यापासून 2 कितीचे तयार झाले, 6. एक आहे ग्लुकोज, दुसरा आहे फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर एकदम डिफरंट आहे. म्हणजे एवढं पण नाही, पण तो इन्व्हर्ट होतो. सो त्या शुगरचं नाव काय, इन्व्हर्ट शुगर. Invert sugar. Okay. So the other enzyme zymase converts invert sugar to alcohol. So हा तुमचा जो ग्लुकोज आहे नेहमीचा, झायमेज वापरला तर तो त्याला इन्व्हर्ट शुगर मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे सॉरी, वापरला की अल्कोहोल तयार होतो. आणि अल्कोहोलचा यूज काय होतो, जे अल्कोहोल इथे तयार होतं त्याचा यूज माहिती का, खाली लिहिलंय, खालची लाईन वाचा. त्याला काय म्हणायचं, वॉश. ठीक आहे. सो जनरली हे जे अल्कोहोल असतं हे नाही म्हणत आहे, जे शुगर केन फॅक्टरी मधून तयार होतं ते यूज केलं जातं पेट्रोलमध्ये मिक्स. प्रिपरेशन ऑफ वॉश फ्रॉम स्टार्च. मग असा विषय संपला. आता आपण परत एकदा वॉश बनवतोय स्टार्च पासून. बघा आपल्या घरात काय असं आहे की ज्याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असतं किचन मध्ये, पोटॅटोला कट केलं असं आणि ते जर पाण्यात सोडून दिले काही दिवस तर त्याच्यावरती एक फेस येतो. तो फेस कसला असतो, स्टार्च. टेक डाऊन होतं ते. आणि तुम्ही त्याला टेस्ट केलं ना, सुरुवातीला थोडंसं विचित्र लागल, पण हळूहळू ते थोडं गोड लागतं. ते तुम्ही भाकरी चावून बघितली का 32 वेळा, नंतर स्वीट होती ती, नाही? येस सर. बर, तुमच्या घरी जेवायला आलं पाहिजे. वॉश इज ऑप्टेन Yes, sir. हा ओके. राईस, पोटॅटोज आणि कॉर्न. मॉलिक्युलर फॉर्म्युला स्टार्चचा काय, C6H10O5. पण हे युनिट किती वेळा रिपीट होतं, n टाइम्स. म्हणजे किती पण वेळा रिपीट होऊ शकतं. सो हा मग काय मोनोमर आहे का पॉलिमर आहे, पॉलिमर आहे. ज्याचं स्ट्रक्चर मोठं आहे तो पॉलिमर आहे. हा इझिली डायजेस्ट होणार का नाही होणार, नाही होणार. नाही ना, त्याचं स्ट्रक्चर खूप ह्यूज आहे. सो स्टार्ची मटेरियल आर heated in a superheated steam under the pressure about this temperature, and the cell walls are repeated exposing the starch granules producing milky wash. This solution is called mash and the process is called as a mashing. ठीक आहे. वरती जे काय भेटलं त्याला आता सुपर हीट करायचं. सुपर हीट म्हणजे 100च्या वरती, म्हणजे किती, 140 ते 150 ला. आणि या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार, मॅशिंग. परत एकदा सुरुवातीला वॉशचा सोर्स दाखवलाय त्यांनी, सॉरी स्टार्च याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हा स्टार्चचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. स्टार्च हा लेंदी कंपाऊंड आहे, हेवी असतो, म्हणून त्याला काय करायचं, सुपर हिटेड. किती डिग्रीला, 140 to 115 होतं तिथं मॅशिंग. पुढे आता moist barley seeds are spread in a dark room. Temperature is maintained about 15 degrees Celsius for germination. After 2 or 3 days, temperature of the room raised to 60 degrees Celsius to stop the germination.
and the germinated barley seeds are technically called as a malt. बार्ली सीड्स माहिती का तुम्हाला का नाही? The malt is added to above mashing solution, म्हणजे हे जे तयार झालं ते वरच्या सोल्युशन मध्ये ऍड केलं. देन स्टार्च इज हायड्रोलाइज टू माल्टोज सोल्युशन, म्हणजे इथं आपल्याला जे वरती स्टार्च भेटलं त्याची खाली रिएक्शन होती. रिएक्शन काय होती डायरेक्ट इथं बघू आपण. So the malt is added to the above mashing solution and the starch is hydrolyzed to maltose. ठीक आहे, हे तुमचं स्टार्च आहे. हायड्रोलाइज म्हणजे ऍडिशन कसली केली, वॉटरची, आणि त्याच्यापासून तयार झालेला जो कंपाऊंड आहे इथं बघा C6 होता, आता C किती झाला 12, तर तो काय झाला माल्टोज. and this sweet solution of maltose is called as a what? पहिला होता माल्ट, दुसरा काय आला आता वॉट. and fermentation of what solution, आता परत तुम्हाला भेटलेला हा जो कंपाऊंड आहे हा इथं घेतला, फर्मेंटेशन साठी वॉटर ऍड केलं आणि याच्यापासून तयार काय होतं ग्लुकोज. ठीक आहे, सो हे एक थेरॉटिकल पार्ट होता मधीच्या चॅप्टर मध्ये. आणि पुढे बघा आता ग्लुकोज वर झायमेज टाकलं तर ग्लुकोजला तो ब्रेकडाऊन करतो कशामध्ये, अल्कोहोल मध्ये. आणि हे अल्कोहोल किती पर्सेंट प्युअर आहे, 10 to 15. ओके, सो इथून जो वरचा पॉइंट बघितला हा समजला का? वॉश मोलेसेस. ठीक आहे, Yes, sir. पुढे आता प्युरिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता परत आपण आलो आपल्या मेन चॅप्टरच्या टॉपिक साठी. प्रिपरेशन ऑफ रॉ स्पिरिट फ्रॉम वॉश. सो वॉश आत्ताच आपण बघितलं, एवढी स्टोरी त्याची चालली होती. 10 to 15% अल्कोहोल असतं. देन कॉफी स्टील डिस्टिलेशन केलं की आपल्याला काय भेटतं, रॉ स्पिरिट, म्हणजे डायरेक्टली 15चं किती पर्यंत गेलं ते 90%. and coffee steel is an instrument which distillation is based upon counter. ठीक आहे, एक साधी गोष्ट आहे, मला एक सांगा, अल्कोहोल फक्त 15% आहे. समजा मी म्हटलं 15% अल्कोहोल आहे, तर रिमेनिंग काय असणार आहे त्याच्यामध्ये, 85% काय असणार, Water. वॉटर. इथं अल्कोहोल आहे ना, मग आता तुम्ही याला जर डिस्टिल करायला गेले, त्याच्यातलं वॉटर रिमूव्ह केलं तर पर्सेंटेज कसलं वाढणार आहे अल्कोहोलचं, त्यालाच तुम्ही काय म्हटलंय, रॉ स्पिरिट. ठीक आहे. देन रेसिड्यू इज कॉल्ड स्पेंट वॉश. ही प्रोसेस करताना जे रेसिड्यू राहतो तो स्पेंट वॉश असतो, आणि विच इज नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड यूज ॲज अ मेन फूड फॉर एनिमल्स. ठीक आहे. देन खाली प्युरिफिकेशन ऑफ अल्कोहोल मधलं पहिला, आता दुसरा पॉइंट, नावच आहे त्याचं रॉ. रॉ म्हणजे प्युअर नसतं ते. मग अशी जसं डिस्टिलेशन केलं तसं इथं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचं, आणि देन वेगवेगळ्या टेम्परेचरला आपण रिॲक्शन करतो. इथं अल्डिहाइड भेटतो, अल्कोहोल, आणि देन ऑइल भेटतं या ठिकाणी हाय टेम्परेचरला. मेथड रेक्टिफाईड स्पिरिट आणि बेन्झिन एक्सेस मध्ये घेतलं 65 ला, तर आपल्याला भेटतं इथेनॉल, बेन्झिन आणि H2. सेपरेट होतो टर्नरी मिक्सचर. आता मिक्सचर विथ वॉटर म्हणजे वॉटर कंटेंट नाही, स्टेटला हीट केलं तर बेन्झिन काय भेटतं, अल्कोहोल. दोघांचं मिक्सचर, दोघांना काय म्हणणार, बायनरी. आणि मिक्सचर विथ वॉटर, नो वॉटर अँड बेन्झिन, तर 78 ला हीट केलं तर फक्त आणि फक्त काय भेटतं, अल्कोहोल, विच इज 100%. ठीक आहे. तुम्ही तुमच्या नेहमीप्रमाणे ऑर्गॅनिक कडे, ते मध्ये सगळी थेरी आली होती. आता बघा सोल्युबिलिटीची ऑर्डर सांगता येते, 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन. सगळ्यात जास्त सोल्युबल कोणता आहे, 4 कार्बन वाला. ठीक आहे. आता मला एक सांगा, ते तर कळतं आपल्याला की ज्याची चेन छोटी असते तो लवकर काय करतो, रिॲक्ट करतो. येस ऑर नो?
Yes. नाही, बाकीचे नाही बोलत. हे बाकीचे समजतं का नाही? Yes, sir. Yes, sir. ज्याची चेन छोटी त्याची रिएक्टिव्हिटी कशी जास्त. जास्त. ओके. तसंच समजा नंबर ऑफ कार्बन सेम ठेवले, स्ट्रेटची जास्त सोल्युबिलिटी ब्रँचची जास्त का डबल ब्रँचची जास्त? Double branch. Double branching. जेवढा ब्रँचिंग जास्त तेवढा मॉलिक्यूल जास्त रिएक्टिव्ह असतो. आणि सोल्युबिलिटी म्हणजे पण एक स्वतःच काय रिॲक्शन. टर्शरी, सेकंडरी आणि मग प्रायमरी. Primary. ओके. त्याच्यानंतर 3 OH, 2 OH आणि 1 OH मध्ये सगळ्यात जास्त सोल्युबल कोणता? 3 OH. 3, then 2 and then finally 1. समजलं एवढं? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तुम्ही नोट्स काढताय ना पॅरलल नंतर? Yes, sir. अरे हा, त्याचं काय झालं? चला परत सुरू करू. पुढे नेक्स्ट हे झालं. पुढे हा, चला. अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉइंट आहे इथर पेक्षा जास्त आहे, वाय? बोला. अल्कोहोल मध्ये असं काय आहे जे हा बोल. हायड्रोजन बॉन्डिंग. इथर मध्ये नाहीये पण अल्कोहोल मध्ये प्रेझेंट आहे. साधी गोष्ट आहे बघा, अल्कोहोल जर काढला तर ROH असतो. म्हणजे RO आणि OH मध्ये ऑलरेडी कोणता बॉन्ड आहे? सिंगल. त्यालाच कोणता बॉन्ड म्हणतो आपण? सिग्मा बॉन्ड. पण जर अजून एखादा बॉन्ड तयार होत असेल दुसऱ्या अल्कोहोल बरोबर तर हा बॉन्ड एक्स्ट्रा आहे. मग एक बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी का दोघांना? दोघांना. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट कसा असणार आहे? जास्त अल्कोहोलचा कोणापेक्षा? इथरपेक्षा. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल इज लेस दॅन द कार्बोक्झिलिक ऍसिड. असं का? वरती काय म्हटले ते? कोणाचं जास्त? अल्कोहोल. कोणापेक्षा? इथरपेक्षा. पण आता अल्कोहोलचा कमी कोणापेक्षा? ऍसिड पेक्षा. मग असं का होतं? तर मी इथं तुम्हाला एक स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो, नीट लक्ष द्या. आणि पेपरला आलं तर असंच काढायचं, काही पण लिहायचं नाही. C डबल बॉन्ड O ROH. मला एक सांगा, हा ऍसिड आहे का नाहीये? आहे सर. आहे. ठीक आहे. आहे सर. त्याच्यानंतर मी इथं अजून एक काढतो, C डबल बॉन्ड O R इथं O इथं H. ठीक आहे. सो इथं होणार हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर मी 2 ऍसिड एकमेकांना जोडले. आता मला एवढंच सांगा, इथं 6 मेंबर रिंग तयार झालेली आहे का? हे काही दिसायचंच नाही. आहे का? Yes, sir. Yes, sir. 6 membered ring is stable or unstable in nature? Stable in nature. Stable. सो 2 ऍसिड एकत्र येतात आणि एक रिंग बनवतात. आता ओपन चेन स्ट्रक्चर स्टेबल असतं का रिंग स्टेबल असते? Ring. Ring. That is why acid have more boiling point as compared to alcohol. परत एकदा, अल्कोहोलचा का जास्त इथर पेक्षा काय प्रेझेंट आहे अल्कोहोल मध्ये? Hydrogen bond. Hydrogen bonding. आणि ऍसिडचा का जास्त आहे? कारण हायड्रोजन मध्ये काय प्रेझेंट आहे? सॉरी, ऍसिड मध्ये काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. पण ते इंटर आहे. इंटर म्हणजे 2 मॉलिक्युलच्या मध्ये. एका मॉलिक्युल मध्ये असतं तर काय म्हटले असते? बोला. Intra. ओके. सो हा एक पॉइंट आहे जो विचारतात पेपरला, बोर्डला आला तर असं स्ट्रक्चर काढायचं. ठीक आहे. तुम्ही काहीतरी वेगळं काढून ठेवतात, हा पण पॉइंट सांगता येईल इथं.
हायड्रोजन बॉन्डिंगची कंडिशन माहिती का तुम्हाला? का नाही? यस नो, बोला लवकर. माहिती का नाही माहिती? नाही नाही. नाही सर. बर, बघा काय असतं. एक कॉमन सेन्स आहे, हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये काय प्रेझेंट पाहिजे? हायड्रोजन. हायड्रोजन. त्याच्या माग डायरेक्ट बॉन्डनी काय जोडला पाहिजे? एक्स. एक्स म्हणजे हॅलोजन नाही, एक्स म्हणजे सगळे निगेटिव्ह. निगेटिव्ह कोण कोण असतो? ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे सगळेच्या सगळे जे आहेत ते एक्स आहेत समजा. आणि दुसरा एक एक्स तर पाहिजे, पण त्याचा बॉन्ड नाही हायड्रोजन बरोबर. परत तुम्ही सांगा मला काय काय पाहिजे हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये? सगळ्यात मेन काय पाहिजे? देयर शुड बी, त्याला डायरेक्ट सिंगल बॉन्डनी कोण अटॅच पाहिजे? एक्स. एक्स. आणि एक्स म्हणजे काय असू शकतं? ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, कोणताही चालत. आणि हा एक्स म्हणजे पण सेम, फक्त याचा आणि याचा बॉन्ड नाही. त्यामुळे इथं कोणतं बॉन्डिंग झालं आता? हायड्रोजन बॉन्डिंग. आता ही कंडिशन इथे आपल्या होती का? बघा बरं, नीट बघा. हा जो तुमच्याकडे हायड्रोजन आहे इथला, याला डायरेक्ट म्हणजे तो म्हणजे हा हायड्रोजन आहे सपोज, त्याला सिंगल बॉन्डने एक जोडलाय का? बघा, आहे की. एक्स म्हणजेच आपल्या लिस्ट मधला कोण आला? ऑक्सिजन. त्याच्या शेजारी बघा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन म्हणजे इकडचा एक झाला. आणि मध्ये बॉन्ड नाही म्हणून आतमध्ये इनडायरेक्ट कोणतं बॉन्डिंग झालं? हायड्रोजन बॉन्डिंग. इथं पण बघा, या हायड्रोजनचा ऑक्सिजन बरोबर डायरेक्ट बॉन्ड आहे आणि इकडे बॉन्ड नाही. सो इथं पण काय झालं? हायड्रोजन बॉन्डिंग. कंडिशन समजली का नाही? समजलं सर. बरं, काही मुलांनी मला असा प्रश्न विचारला होता, तो मी तुम्हाला विचारतो. सो इथं हायड्रोजन बॉन्डिंग होईल का? येस नो. कंडिशन वरती लिहितो एक्स एच. बोला, होणार का नाही होणार? नाही होणार सर. नाहीच होणार, कारण हा जो हायड्रोजन आहे याला माग आहे का काही निगेटिव्ह वगैरे? नाही. सो नाही होणार तिथं. सो ही कंडिशन झाली हायड्रोजन बॉन्डिंगची. आता केमिकल प्रॉपर्टी बघू, तुमच्या लक्षात आहे. हे चॅप्टरचं नाव काय काय चाललंय? अल्कोहोल, फिनॉल, इथर. आणि नीटच्या सिलेबस मधलं नाव काय? ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड. बरोबर, ठीक आहे. सो केमिकल प्रॉपर्टीज बघा, अल्कोहोल मध्ये काय असतो? आर अटॅच टू ओ अटॅच टू एच, बरोबर आहे. मग आता इथं कोणता बॉन्ड ब्रेक होणार? हा पण तुटतो आणि हा पण तुटतो. तर हा चॅप्टर कसा डिवाइड केलाय? आपण सुरुवातीला याच्या रिॲक्शन बघतो OH बॉन्डच्या, आणि नंतर कोणाच्या बघायच्या? RO बॉन्डच्या, आणि नंतर दोघांच्या पण रिॲक्शन एकत्र देणाऱ्या सगळ्या रिॲक्शन बघायच्या. परत एकदा सांगा, कोण कोणत्या बघणार? पहिल्यांदा OH, दुसरा, OR, तिसऱ्यांदा दोन्ही पण. ठीक आहे, तेच इथे लिहिले बघा. OH बॉन्ड ब्रेक होतो, COH होतो, आणि नंतर कम्प्लीट मॉलिक्यूल रिॲक्ट करतो. एक एक स्टेप बाय स्टेप बघायचं. आता तुम्ही 11वीचे चॅप्टर केले होते, तर मला एक सांगा, अल्कोहोल जर तुमच्याकडे असेल आणि जर त्याने हा बॉन्ड तोडला तर तो कोणता प्रॉडक्ट देणार? H प्लस. H प्लस देणारा कंपाऊंड काय असतो? बोला.
ऍसिड का बेस? ऍसिड 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 ना. मग बघा आपण आधी शोधून काढलं, खाली त्यांनी तसंच दिलं असं. रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड, आणि OH बॉन्ड तुटतो म्हणजेच कोणतं नेचर असतं? ऍसिड Acidity is directly proportional to which effect? Plus I or minus I? मायनस 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 आहे. बरोबर. आता इथं मायनस आहे का कुठं वरच्या 4 एक्झाम्पल मध्ये? नाही सर नाहीये. कुठे नाही सर. नाहीये. ऑक्सिजनचं वेगळी गोष्ट आहे, त्याचाच आपण स्टडी करतो, त्याला नाही बोलू शकत आपण. मग जर मायनस आय इफेक्ट नाहीये तर प्लस आय इफेक्ट मधला तुम्ही मोर बघणार का लेस वाला बघणार? लेस वाला. लेस वाला. मग लेस वाला कोणता? मोठी चेन का छोटी चेन? छोटी चेन छोटी आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक कार्बन वाला स्ट्रॉंग ऍसिड, मग 2 वाला, मग 2 डायरेक्टली अटॅच वाला, आणि देन 3 वाला. आता एवढं अवघड करण्यापेक्षा हा कोणता आहे? टर्शरी. हा कोणता आहे? सेकंडरी. हा कोणता आहे? प्रायमरी. हा कोणता आहे? मिथाईल. सो ऑर्डर आली मिथाईल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. कसली ऑर्डर आली? ऍसिडिटी. ऍसिडिटी कोणाची? OH म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल. ओके, चला. मग अल्कोहोल जास्त ऍसिडिक असतं का वॉटर? वॉटरचं काय? ऑक्सिजन अटॅच टू हायड्रोजन. आणि अल्कोहोलचं काय? ऑक्सिजन अटॅच टू हायड्रोजन. पण इकडे कोणता ग्रुप असतो? आर. आर ग्रुपचा इफेक्ट कोणता असतो? प्लस आय ने ऍसिडिटी काय होती? वाढती, बरोबर ना? कमी होती तर कमी होती. मग त्यामुळे वॉटर पहिलं आलं आणि दुसरं काय आलं? अल्कोहोल. ओके. मग 3 नंबरला हा आला. मग हा 2 नंबरला का नाही गेला? कारण याच्याकडे काय ऍबसेंट आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन नाही, पण त्याच्याकडे ट्रिपल बॉन्ड आहे. आणि अमोनिया हा ऍसिड आहे का बेस आहे? तो बेस आहे ना. मग तो ऍसिडच्या लिस्ट मध्ये कुठे येणार? शेवटी. ओके. सो ही झाली तुमची ऍसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे. परत एकदा, हा कोणता होता? मिथाईल. दिस इज प्रायमरी, सेकंडरी, आणि हा टर्शरी. ठीक आहे. बाकी मग तिथे एक्झाम्पल दिले त्यांनी. अल्कोहोल्स आर लेस ऍसिडिक दॅन वॉटर अँड न्यूट्रल फॉर लिटमस पेपर अँड गिव्ह H2 विथ ऍक्टिव्ह मेटल. जाऊ द्यायची काही गरज नाही, आपल्याला बेसिक समजलं. जाऊ पुढे. आता पुढे काय करायचं? अल्कायलेशन. आपण परत एकदा काय बघतोय? अल्कोहोल. ज्या काही रिॲक्शन आहे त्या अल्कोहोलवर असणार आहे. सो अल्कोहोलवर अल्कायलेशन. अल्कायलेशन अल्किल ग्रुप कोणता असतो? आर. आरलाच आपण काय म्हणतो? आर म्हणजे कोणाची चेन असते? कार्बनचे. कार्बनची चेन. म्हणजे ती 3 ची असते असं नाही, खूप मोठी पण असू शकते. मग साधी गोष्ट आहे, अल्कोहोल आहे आणि अल्कायलेशन करायचं म्हणजे कार्बन ऍड करणारा ग्रुप असला पाहिजे. सो आपल्याकडे जो रिएजंट आहे त्याच्याकडे स्वतःच काय? कार्बन. सो ROH याच्यामध्ये तो काय इन्सर्ट करणार? कार्बन. समजलं? सो addition of carbon is called as a alkylation. त्याच्यानंतर असाइल ग्रुप कोणता असतो? बोला, असाइल कोणता असतो? CH3 C डबल बॉन्ड. विसरले का हायड्रोकार्बन चॅप्टर? नाही सर. हा कोणता? असाइल. आणि तुम्हाला शिकवलं ना, असाइल ऍड करायचा असेल तर त्याच्याबरोबर कोणता ग्रुप जोडतात? कोणता? लिव्हिंग ग्रुप. मग लिव्हिंग कोण असतात? फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे वगैरे, हे सगळे लिव्हिंग ग्रुप आहे.
बघा आता आपल्याला हा ग्रुप ऍड करायचा आहे, म्हणून बघा तिथं त्यांनी तोच ग्रुप घेतला. इथं CH3 च्या ठिकाणी R लिहिलाय आणि त्यामुळे त्याच्याबरोबर Cl जोडला. Cl म्हणजे काय जोडला? लिव्हिंग. लिव्हिंग ग्रुप. ओके, सो आपण थोडं मेकॅनिझम पण करून बघू. मी तर लिहितो R C डबल बॉन्ड O Cl. कुठून लिहिला? इकडून कॉपी केला मी. त्याची रिॲक्शन कोणाबरोबर आहे? अल्कोहोल. ऑक्सिजन वर काय असते? लोन पेअर. सो लोन पेअरचा अटॅक कुठं झाला? कार्बन वरती. हा डिस्टर्ब होणार नाही, सो हा झाला स्टॅबिलाइज. पण लिव्हिंग ग्रुप क्लोरीन आहे म्हणून तो लिव्ह झाला, बाहेर पडला. सो स्ट्रक्चर काय आलं बघा, R C डबल बॉन्ड O आणि परत O आणि त्याला काय जोडला? R. मग क्लोरीन बरोबर कोण बाहेर जाणार? H. सो साइड प्रॉडक्ट काय भेटला? HCl. जो ग्रुप आपण ऍड केला त्याला म्हणतात असाइल, म्हणून त्याचं नाव काय रिॲक्शनचं? सायलेशन. असायलेशन. ठीक आहे. येईल का करता? बोला, येईल का? प्लस मायनस शोधा बरं याच्यातले. राईट साइडच्या स्ट्रक्चर मध्ये प्लस कोण आहे, मायनस कोण आहे? इथं राईटला इथं प्लस कोण आहे किंवा मायनस कोण आहे सध्या? नाही माहिती. इथं ऑक्सिजन प्लस आहे का मायनस आहे? इथं या ठिकाणी मायनस. डेल्टा कोणता? मायनस. मग खालचा कार्बन कोणता? डेल्टा प्लस. ऑक्सिजन वरती काय असते? लोन पेअर. लोन पेअरचा अटॅक कुठं होतो? निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वर. आता हा डबल बॉन्ड तसाच राहतो, कारण शेजारी लिव्हिंग ग्रुप आहे, त्याला काहीच गरज नाही स्वतःला चेंज करायची. पण कार्बनचे 5 बॉन्ड नाही होणार, म्हणजे बाहेर कोण गेला? Cl. Cl बाहेर गेला. बरं ठीक आहे, आता मी काय करतो, दोन्ही स्ट्रक्चर जोडतो. 1 2 3 आणि इथं समजा 4 असं जॉईन करायचं. आता सो मी 1 2 काढले, 2 ला 3 आहे, 3 ला तुमचा डबल बॉन्ड तसाच आहे, पण त्याला पुढे जॉईन काय झाला? ऑक्सिजन. ऑक्सिजनला पुढे काय जॉईंट आहे? हायड्रोजन. त्याच्या पुढे काय जॉईंट आहे? कार्बन. आणि कार्बनला पुढे जॉईंट काय? रिंग. सो हे दोन्ही एकमेकांना जॉईंट झाले. कळलं का नाही काय आलं ते? येस सर. ठीक आहे. सो या टाइप मध्ये रिएक्शन समजली पाहिजे. अशी येणार आहे असं नाही म्हणत आहे, दाखवलंय फक्त तुम्हाला. बर चला पुढे जाऊ. अल्कायलेशन झाली, असायलेशन झाली. नेक्स्ट आता तुम्हाला सांगतो मी. सर कसं केलं तुम्ही? सर तो Cl बॉन्ड चेक केला. सर तो Cl आणि तो OH मधला H सर साइड प्रोडक्ट बाहेर निघला. आपण अच्छा तुम्ही तसं केलं. बरं ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजनची लोन पेअर कुठे गेली? इथं. हा बॉन्ड काय झाला? आहे तसाच राहिला आणि बाहेर कोण गेला? Cl. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे Cl कोणाबरोबर गेला? हायड्रोजन सोबत. साईडला काय आला? HCl. HCl. मग ऑक्सिजनला कोण जोडलं तुम्ही? C डबल बॉन्ड O आणि शेजारी काय? CH3. CH3. हा कंपाऊंड आला, तुम्ही त्याचं ऍडिशन केली, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली रिॲक्शन कोणती केली?
असाईल. Acylation. असायलेशन. क्लिअर आता समजलं? Yes. Yes, Yes, sir. ठीक आहे. जसं असायलेशन आहे तसं बेन्झॉयलेशन पण आहे. मग असायलेशन म्हणजे कोणता होता? CH3 डबल बॉन्ड O हा ग्रुप ऍड करणं. तर बेन्झॉयलेशन मध्ये CH3 ची जागा कोण घेणार? बेन्झीन. जसं Benzene. याला एक लिव्हिंग ग्रुप होता, याला पण काय जोडला? लिव्हिंग ग्रुप. तेच करायचं. एकदा तुम्हाला मेकॅनिझम समजलं का बाकी सगळं समजतं. ऑक्सिजनची लोन पेअर कोणावर अटॅक करणार? कार्बन. Carbon. कार्बोनिलवर. त्याला काही न होणार, याला म्हणतात स्टॅबिलायझेशन. आणि बाहेर कोण गेला? Cl. पण तो एकटा नाही जाणार, कोणाला घेऊन गेला? H. Hydrogen. तो साइड प्रोडक्ट काय भेटलं? HCl. मग काय राहिलं? PH, त्याला CO, CO ला O आणि त्याला R. बघा, PH त्याला CO, देन O and then R. रिएक्शनचं नाव काय? बेन्झॉयलेशन. Benzolation. ओके. आणि शेवटी एक रिएक्शन आहे, त्याचं नाव एस्टरिफिकेशन आहे. खूप वेळ आलेली आहे, पेपरला पण येते, बऱ्याचशा चॅप्टर मध्ये रिपीट होते ती रिएक्शन. डायरेक्ट बघायची तर तुम्हाला एक बनवता. एस्टरिफिकेशन मध्ये काय तयार होतं? त्याच्या नावामध्येच आहे, एस्टर. एस्टर तयार झाला. एस्टर तयार होतो, बरोबर आहे. मग आता आपण काय करू? एस्टरला लिहून बघू आधी. एस्टर कसा असतो? R C डबल बॉन्ड O आणि त्याला पुढे जॉईन काय? R. हा झाला एस्टर. थोडा विचार करून बघा की एस्टर कशापासून तयार होत असेल. मी थोडी हिंट देतो, याच्यातून -H2 केला तर तयार होईल. मग काय वाटतं? H2O प्लस स्प्लिट कसं करतात? OH आणि H. मग याच्यातला याला हा जोडला गेला तर कोणता फंक्शनल ग्रुप तयार होतो? आणि हा कंपाऊंड याला जोडला गेला तर कोणता फंक्शनल ग्रुप तयार होतो? बोला. ऍसिड आणि अल्कोहोल. हा, म्हणजे इथं काय आलं पाहिजे? ऍसिड. दुसरा काय घेतला? अल्कोहोल. ठीक आहे. सो ऑक्सिजनचा अटॅक कुठे होणार? या ठिकाणी. हा स्टेबल झाला आणि बाहेर कोण गेला? OH. पण OH कोणाबरोबर जाणार? Hydrogen. ऍक्च्युअली इट इज लॉस ऑफ वॉटर. वॉटर. ठीक आहे. सो या टाइप मध्ये तुम्हाला देऊ शकतात ते. सोपं आहे एस्टरिफिकेशन. बघा नंतर खाली दिले. एकदा फक्त बघा बरोबर आहे का नाही? येस सर. येस. आणि हे कसं पॉसिबल झालं? डिहायड्रेटिंग एजंट वापरला. कोणता? कॉन्सन्ट्रेटेड. H2SO4. आणि डिहायड्रेटिंग म्हणजे लॉस ऑफ वॉटर. ठीक.